आज रिधानच्या आवडीची भाजी बनवली होती म्हणून रिधान खूप खुश झाला होता आणि रायाशी गप्पा मारत होता. तोपर्यंत म्हणलं रायाची आता मालिश करावी, त्याला आंघोळ घालायची होती. पण यांच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. आंघोळ झाल्यावर लहान पोरं मस्त झोपून जातात, पण ह्याला खेळायला लागतं आणि एवढा ॲक्टिव्ह मूडमध्ये असतो की त्याला काहीच बोलायचं नाही, त्याला नुसतंच खेळवायचं आणि त्याच्याशी गप्पा मारायच्या. नंतर आम्ही हळदी कुंकाला गेलो. आज खेडकरताईंच्या घरी हळदी कुंकू होतं आणि आम्ही सगळ्या जणी जमलो होतो आणि मस्त फोटोच्या पोजमध्ये या उभ्या होत्या, पण या पोराने तर व्हिडिओच काढला. नंतर खेडकरताईंच्या सासूबाई म्हणाल्या, आता नाव घ्या पोरीनो. मग काय पोरीनं तर नावच आठवे ना. नाही, नवऱ्याचं नाव आठवे ना तसं नाही, उखाण्यांमधलं नाव आठवे ना. हळदी कुंकाचा मान घ्यायला आलेल्या सुवासिनी हळदी कुंकू कमी आणि माझ्या मैत्रिणी फोटो कधी काढणार ह्याचीच वाट बघत असतात. आणि हळदी कुंकू म्हणजे वाण लुटण्याचा दिवसच असतो जणू. वेळात वेळ काढून आलेल्या माझ्या मैत्रिणी आता एक जण उखाणा घेणार होत्या, पण कोण काय उखाणा घेते ते तुम्ही ऐका. उमलते कळी दत्तरावांचं नाव घेते खेडकरताईंच्या हळदी कुंकाच्या वेळी. महादेवाच्या पिंडीवर बेल वाजते वाकून, परमेश्वर पंचाचं नाव घेते आईंचा मान राखून. भाजीत भाजी मेथीची खेडकर त्यांच्या हळदी कुंकाला गुलाबाची फुलं दिली छान. दिनेश रावांचं नाव घेते सगळ्यांचा राखून मान. सोन्याची तुळस चांदीचा कळस नाव आठवत नाव घेते. पूर्वीवर तुम्ही हळदीचे वेळेस आलात म्हणून सगळ्या जणीचे देखत. अरे वा, छान. कण कुदळी मनमाना ती सारी लविती जलमले राम चितरले खान. मी गेले बाजारी, ते गेले बाजारी, त्यांनी केलं बाजार, मी केलं बाजार. खाली उरले आरडी, आरडी घेतल्या परडी. आजून आली पैजून आली, त्यांच्या गेल्या सवाखंडी. खाल्लं पिल्लं शिक्या फुलं, शिकं तुटलं मडकं फुटलं. उघड गेला महापुरी. महापुरीचा पायका. जालिंदर पाटलाचं नाव घेते सारी मंडळी ऐका. अरे वा.